बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली. कॅबिनेट बैठक झाल्यानंतर आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. आरोग्य मंत्र्यांसह सर्व महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कॅबिनेट बैठक झाल्यानंतर आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. आरोग्य मंत्र्यांसह सर्व महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कॅबिनेट बैठक झाल्यानंतर या आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. बीएमसीच्या महिला व बाल कल्याण समितीची बैठक पार पडली. महिलांच्या सक्षमीकरणासह दिव्यांगांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर बचत गट आणि महिला उद्योजकांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले. तर बीएमसी क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन देण्यात येणार आहे. आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. महिला व दिव्यांगांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल संजय तुर्डे यांच्या दालनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत महिलांच्या सक्षमीकरणासह दिव्यांग व्यक्ती, महिला बचत गट आणि महिला उद्योजकतेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच सन 2025-26 पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन देण्यात येणार आहे. महिला भवन दिव्यांग पेन्शन योजना, महिला बचत गटांना खेळते भांडवल आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण या निर्णयांमुळे महिला व दिव्यांगांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. पुणे महापालिकेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. महापालिकेच्या शाळेतील 320 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. डिजिटल शिक्षण साहित्य खरेदीकडे सुद्धा दुर्लक्ष झालं. आधुनिक शिक्षणाचा गाजावाजा करत असताना पालिकेचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झालंय. महापालिकेच्या शाळेतील 320 शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली. डिजिटल शिक्षण साहित्य खरेदीकडेही महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आलंय. महापालिकेकडे 2715 पदे मंजूर आहेत. 2395 मध्ये कार्यरत आहेत आणि 320 पदं रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये सर्वाधिक इंग्रजी माध्यमातील शिक्षकांचे 186 पदं रिक्त आहेत. नगरसेवकाने सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांवर ही माहिती देण्यात आली. तर गेल्या 3 वर्षांपासून डिजिटल साहित्याची शून्य खरेदी करण्यात आली. एकीकडे आधुनिक शिक्षण जगासोबत स्पर्धा करण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील चिंताजनक चित्र समोर आले. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. नवनाथ वाघमारेंच्या वादग्रस्त विधानानंतर संताप व्यक्त करण्यात आला. वाघमारे महिलांची गुडघ्यावर बसून माफी मागा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आता आक्रमक झाला. लक्ष्मण हाके स्वयंघोषित सुपारी बहादर नेता अशी टीका महेश डोंगरे पाटील यांनी केली. नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आलेला होता आणि नवनाथ वाघमारे यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात आलाय. वाघमारे महिलांची गुडघ्यावर बसून माफी मागा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आता आक्रमक झालाय. तर लक्ष्मण हाके हे स्वयंघोषित सुपारी बहादूर नेता आहे अशी महेश डोंगरे पाटील यांनी टीका केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.